या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. तर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेळगी गावठाण भागातील मुक्तेश्वर नगर येथील 30 लाखांच्या रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाला आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. शेळगी गावठाण भागातील मुक्तेश्वर नगर इथं गेल्या काही वर्षापासून या भागातील रहिवाशांना जाणे येण्यासाठी रस्ता नव्हता. गेल्या वर्षी या भागातील नागरिक योगेश स्वामी यांनी या भागातील आमदार विजयकुमार देशमुख यांना मुक्तेश्वर नगर भागात राहणारे रहिवासी हे भाजप प्रेमी आहेत, अनेकांना याबाबत तक्रार सांगितली तरी कोणी लक्ष देत नाही. आपण या भागात येऊन समस्या पाहावी अशी विनंती केल्यावर आमदार देशमुखांनी या भागाला भेट दिली व तात्काळ या भागातील रहिवाशांना जाणे येण्यासाठी मुरमाची व्यवस्था करून तात्पुरती सोय केली. याच वेळी आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी यावेळी या भागातील रहिवाशांना पक्का रस्ता करण्याचं वचन दिलं होतं. त्यानुसार मुक्तेश्वर नगरमधील राहणाऱ्या 8-10 जणांचा कुटुंबासाठी खास करून 30 लाखांचा रस्ता डांबरीकरण करण्याचं काम मंजूर केलं. या कामाचा शुभारंभ गुरुवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विजयकुमार देशमुख यांनी नागरिकांनी विकासासाठी भाजपच्या मागे खंबीरपणे उभं राहावं अशी मागणी केली. यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, संजय कोळी, अविनाश पाटील, राजू भिंगारे, ज्ञानेश्वर कारभारी, जागृती माता मंदिराचे ट्रस्टी सिद्धू गुब्याडकर, बाळासाहेब बाळसंदे, संजय कनके आणि योगेश स्वामी उपस्थित होते. की हा जो प्रभाग आहे तो माननीय जी संजय कोळी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही एक भाजपाचा एक अजेंडा घेतलो, कारण त्यांच्या मार्गदर्शनानुसार भाजप म्हणजे काय हा पक्ष आम्हाला कळाला. आणि विशेष करून हे जो प्रभाग आहे हे सर्व काही गोरगरीब लोक आहेत, त्यांच्या स्वप्नातील घर आज जो साकार झालेला आहे तो म्हणजे राजू भिंगारे ह्याला महत्त्व आहे. त्यांनी राजू भिंगारे आम्हाला सहकार्य केल्यामुळं आज आम्ही स्वप्नातील घर आम्हाला मिळालं. पण काही गोष्टी ह्या ठिकाणी जर पाहता असेल तर विकास नव्हता. पण विकास का बरं नाही त्याचं कारण म्हणजे लोकवस्ती जो राहायला आहेत ते नाहीत. पण तरी मालक आपल्याला आठवण करून देतो की 8 महिन्याखाली आपण आलात, फक्त मुरुम टाकण्याची आमची अपेक्षा होती. पण आमची अपेक्षा अशी मोठी करून ठेवलात की रोडच मंजूर केलात तुम्ही. 8 महिन्यामध्ये इथं आल्यानंतर आम्हाला सर्व फक्त मुरुम टाकण्याची आमची अपेक्षा होती, फक्त कच्चं रोड व्हावं अशी आमची अपेक्षा होती. पण मालक आले, पाहणी केले आणि विशेष करून आपल्या भागाचे नगरसेवक असं पाटील यांना सहमती घेऊन पूर्ण एक रोड मंजूर झाला. आणि आज आम्ही खरोखरच आम्ही भाग्यवान समजतो की आम्ही भाजपाचे कार्यकर्ता आहे आणि असंच आमच्यावरती आपण लक्ष ठेवावं एवढी आम्ही आपल्याला विनंती करीत आहोत. विकास कामाला उद्घाटनाला आलेले संजयजी कोळी, अविनाशजी पाटील, सिद्धूवांना उपस्थित असलेले या भागातील नगरसेवक संजयजी कणके सगळे उपस्थित, राजकुमार भिंगारे साहेब व उपस्थित असलेले सगळे सन्माननीय बंधू भगिनी. आज या भागात रस्ता होत आहे, ड्रेनेज काम पूर्वी झालेलं आहे, पाण्याचंही मंजुरी झालेलं आहे, तेही लवकरात लवकर होणार आहे. आपल्या सगळ्याला लक्षात आणून देतो की या भागात 8 ते 10 घरं आहेत फक्त. तुमच्यासाठी आता 30 लाख रुपये सरकार खर्च करायला आहे आपल्या निधीतनं. भारतीय जनता पक्षाचे लोक इथं राहायला आहेत म्हणून याची तुम्हाला जाणीव करून द्या. नाहीतर एवढ्या दुर्गम भागात जिथं घरं नाहीत, जिथं 5-7 घरं आहेत, तिथं 30 ते 40 लाख रुपये खर्च करायला 40 वर्ष लागलेलं आहे. हद्दवाढ होऊन 25 ते 30 वर्ष झालं. या भागात आत्ता या 7-8 वर्षामध्ये विकास झाला. त्यानंतर इथं ड्रेनेज, पिण्याचं पाईपलाईन, रस्ते आले. यापूर्वीचं सरकार कधी केलं नव्हतं. पण जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये आलं तेव्हापासून आपल्याला भरपूर निधी मिळालेला आणि ह्या सगळ्या कामाची सोडवणूक व्हायला. म्हणून आपल्या सगळ्याला मी विनंती करतो की ज्याप्रमाणे तुमच्या हाकेला हो देऊन इथले नगरसेवक असू द्या, आमदार असू द्या, तुमच्या पाठीमागे राहतात, तुमच्या ज्या अडीअडचणी सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न करतात, तुम्हीही त्यांच्या पाठीमागे, त्यांच्या पक्षाच्या, भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे राहावं हीच विनंती करतो. Ignite, innovate, inspire. Padmashali Shikshan Sanstha, one of the biggest educational trusts, having more than 100 years of tradition in education in the heart of Solapur, has given wings to a new CBSE institution, Matoshri Ashatai Ambadas Sargam Central School, which started successfully this year, 2024, with its mission of delivering quality education, promoting academic excellence and developing socially responsible citizens. We are excited to announce that admissions are open for the session 2025-26 from nursery to grade 5. Our school follows the CBSE curriculum
crafted with Cambridge Global Pattern, ensuring a strong academic foundation. The school offers modern learning spaces, including smart e-classrooms and fully equipped science and computer laboratories and a well-stocked library to foster a comprehensive educational experience. Our school focuses on holistic development through indoor and outdoor sports, karate training, and various recreational activities such as tabla, guitar, keyboard, harmonium, violin, Bharatanatyam, and Western dance. Additionally, our academic enrichment programs, including Olympiads, abacus, inter-school competitions, and various competitive exams, ensure students excel beyond their academics. We aim to empower students with essential life skills through dynamic clubs such as the Literature Club, which focuses on English language development, the Oratory Club to develop public speaking skill, and the Science Club to foster curiosity and experimental learning. As the backbone of our school, we have a team of highly qualified and well-trained native faculties, along with experienced educators from Kerala, ensuring the best learning experience. To register your admission, visit our website www.masks.com or feel free to reach us on 021729921155. You can also have a visit at 272 Ravivar Pet, Solapur 413005.